राज्यभरातील घरगुती वीज ग्राहकांसाठी महावितरण स्मार्ट मीटर बसवण्याचं धोरण सरकारनं अवलंबलंय। यानुसार 2,25,65,000 इतकी स्मार्ट मीटर बसवली जाणार आहेत। यासाठी कोट्यवधी रुपये शासन संबंधित कंपनीला अदा करणार आहे। या स्मार्ट मीटरचा वीज ग्राहकांवर दूरगामी परिणाम होणार आहे। जवळपास 30,000 कामगार बेरोजगार होणार असून त्यांची कुटुंब उघड्यावर पडतील अशी भीती स्मार्ट मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीचे निमंत्रक आणि वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी व्यक्त केली आहे। सरकारच्या या धोरणाला कडाडून विरोध करण्यासाठी स्मार्ट मीटर विरोधी नागरिक संघर्ष समिती राज्यभर आंदोलन छेडणार असून या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी 26 जानेवारी रोजी होणाऱ्या गावसभेत स्मार्ट मीटरला विरोध करणारा ठराव करावा असं आवाहन मोहन शर्मा यांनी केलंय। आता आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत लोकांच्या पुढे जाऊन त्यांचे ठराव घेणार, जनतेचे ठराव घेणार, कंझ्युमरच्या ज्या संस्था आहेत, ग्राहकांच्या ज्या युनियन्स आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे ठराव घेणार, कामगार संघटनांचे ठराव घेणार आणि या सर्व जनमताला एकत्र करून आम्ही याच्या विरोधामध्ये जनसागर उभा करण्याचा प्रयत्न करतो। कारण आमच्या एकट्याच्या ताकदीने हे होणार थांबणार नाही आहे याची कल्पना आहे आम्हाला। आणि जोपर्यंत लोकांचा प्रश्न लोकांच्या आंदोलनाने उभा राहणार नाही तोपर्यंत याला आपण थांबू शकणार नाही। म्हणून लोकांना जागं करणं, लोकांचं प्रबोधन करणं, लोकांना याचे खास खडके काय ते समजून सांगणं आणि लोकांना उभं करून आंदोलन करणं हा त्याच्यामधला मार्ग आहे। या पत्रकार बैठकीला शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, कॉम्रेड दिलीप पवार, कॉम्रेड सम्राट मोरे, विवेकानंद गोडसे, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते।